नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या आणि अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याचं नाव ऐकताच अनेक जण ओसाळतात, ज्याचं नाव ऐकल्यावर अनेक जण चेहरा वाकडं तिकडं करतात. पण खरं तर हा आजार अतिशय सामान्य आहे. प्रेक्षको, आपण बोलणार आहोत पाईल्स, हिमोरॉइड्स किंवा मूळव्याधाबद्दल. मला या क्षणी एक छोटासा विनोद आठवतोय. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये मूळव्याध पेशंटचा चेहरा नेहमी हसरा असतो, कारण की जर तो रडला तर त्याला बसायला लागेल. तर याच विनोदाने म्हणजेच पेशंटमध्ये जे मूळव्याधाचे पेशंट असतात त्यांना बसायला त्रास होतो व उठल्यावरही तितकेच वेदना होतात. निदानामध्ये जर आपण बघितलं तर जेवण बरोबर नसणं, जेवणाचं अपचन होणं, कब्ज किंवा कॉन्स्टिपेशन असणं, ताणतणाव असणं असे काही कारणे आहेत. यामुळे मूळव्याध संभवू शकतो. त्यासोबत हा आजार छोटा वाटतो, पण याचं दुर्लक्ष केलं तर याचं रूपांतर गंभीर स्वरूपात देखील होऊ शकतो. मग गरज असते तज्ज्ञांच्या सल्ल्याची. जर दुर्लक्ष केलं तर या आजारामध्ये शस्त्रक्रिया देखील करावी लागू शकते. याच पार्श्वभूमीवर आजचा आपला विशेष भाग ठेवलेला आहे. आपण पहिल्यांदा विषय बघूया. आजचा विषय या प्रकारे आहे: मूळव्याध, कारणे, निदान आणि उपचार. मूळव्याधाची कारणे, निदान आणि उपचार आजचा आपला चर्चेचा विषय. यासोबत आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रवीण शिंदे सर. सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळख याप्रमाणे आहे. डॉक्टर शिंदे यांनी आपली MBBS शिक्षण MGM मेडिकल कॉलेज नवी मुंबई येथून पूर्ण केलं. यानंतर त्यांनी KM हॉस्पिटल पुणे येथून MS जनरल सर्जरी ही पदवी संपादन केली. सध्या ते गेली 15 वर्ष मुंबईतील KM हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. ते केवळ कुशल सर्जन नाहीत, तर सध्या अतिरिक्त प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यासोबत ते डॉक्टरांना मार्गदर्शन देखील करतात. डॉक्टर शिंदे यांनी 2 प्रतिष्ठित फेलोशिप देखील मिळवली आहे. FIAGS, FISCP दोन्ही नामांकित संस्थांकडून प्राप्त आहेत. त्यांच्या तज्ज्ञतेमुळे आणि रुग्णांप्रती असलेल्या आत्मीयतेमुळे आज ते मुंबईतील सर्वोत्कृष्ट सर्जन म्हणून ओळखले जातात. म्हणूनच आज आपल्या मूळव्याध आणि त्यावरील उपचार याविषयी मार्गदर्शन ते करणार आहेत. तर चला आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्याकडे असा आहे: हिमोरॉइड्स किंवा मूळव्याध म्हणजे नेमकं काय? ओके. सर, जर तुम्ही स्क्रीनवर बघितलं तर हा रेक्टमचा डायग्राम आहे आणि आपल्या गुदद्वारामध्ये किंवा रेक्टममध्ये काही वेन्स किंवा रक्तवाहिन्या असतात. तर जर तुम्ही बघितलं स्क्रीनवर तर ही जे पहिलं सर्कल दिसतंय तुम्हाला ते इंटरनल वेन्स आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर आता जे दुसरं सर्कल तुम्हाला दिसतंय त्या आहेत एक्सटर्नल वेन्स. ओके. तर हिमोरॉइड किंवा मूळव्याध इज नथिंग बट जेव्हा ह्या रक्तवाहिन्या फुगतात आणि त्यांचा आकार मोठा होतो त्याला आपण हिमोरॉइड असं म्हणतो. सो जेव्हा आतमधल्या रक्तवाहिन्या ह्या फुगतात त्याला आपण इंटरनल हिमोरॉइड असं म्हणतो, विच यू कॅन सी नाव. आणि जेव्हा बाहेरच्या रक्तवाहिन्या फुगतात त्याला आपण एक्सटर्नल हिमोरॉइड असं म्हणतो. सो थोडक्यात हिमोरॉइड किंवा मूळव्याध म्हणजे फुगलेल्या रक्तवाहिन्या ज्या की तुमच्या रेक्टम किंवा गुदद्वारामध्ये असतात. नक्कीच सर. म्हणजे हे फुगलेले जे रक्तवाहिन्या आहेत याच्यात इंटरनल आणि एक्सटर्नल हिमोरॉइड्स तुम्ही आम्हाला सांगितलं, तर त्यामध्ये नेमका फरक काय, म्हणजे लक्षणांमध्ये फरक होतो का? सो बेसिकली इंटरनल हिमोरॉइड असतात हे बाहेरून दिसत नाहीत, ते गुदद्वाराच्या आतमध्ये असतात. आणि एक्सटर्नल हिमोरॉइड आर ऑब्व्हियसली ते बाहेरून दिसतात, ते ॲज अ स्वेलिंग तुम्हाला गाठीसारखे लागू शकतात. इंटरनल हिमोरॉइडमध्ये मोस्ट ऑफ द टाईम की पेशंटला त्याचा त्रास असा असतो की कधी त्यांना थोडासा डिस्कम्फर्ट असू शकतो किंवा काही स्त्राव येऊ शकतो किंवा पेनलेस ब्लिडिंग होऊ शकतं. तर अशा प्रकारची ब्लिडिंग ज्याच्यामध्ये पेन नसतं आणि त्यात ब्लिडिंग इज व्हेरी ब्राईट रेड, तर इंटरनल हिमोरॉइड इज टिपिकली हे सिम्पटम्स त्याचे असतात टिपिकली. बरोबर आहे. म्हणजे इंटरनल हिमोरॉइड्समध्ये बऱ्याचदा रक्तस्राव नसणार आणि एक्सटर्नल हिमोरॉइड्समध्ये रक्तस्राव असेल आणि आपल्याला निदान करायला, डायग्नोसिस करायला ते बऱ्यापैकी सोपं होईल. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की हिमोरॉइड्स किंवा मूळव्याध होण्याची प्रमुख कारणे कुठली आहेत, काय सांगाल? ओके. सी बेसिकली हिमोरॉइड किंवा मूळव्याध हा एक लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम आहे. सो ज्या वेळेला पेशंटला कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम असतो किंवा पेशंट शौचासाठी जास्त जोर लावतो किंवा त्याची लाईफस्टाईल ही चांगली नसते, नियमित व्यायामाचा वापर नसतो किंवा खाणं बरोबर नसतं,
कधी कधी आपण ह्या गोष्टी ज्या पेशंटचं वजन खूप जास्त आहे ह्याच्यामध्ये पण आपल्याला दिसतं. कधी कधी हा प्रॉब्लेम अनुवांशिक सुद्धा असू शकतो बरं. आणि काही वेळेला गर्भधारणेमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम दिसून येतो. पण दीर्घकाळ बसून राहणे म्हणजे हेमोरॉइडच्या जोखीम साठी कसे कारणीभूत ठरतो? करेक्ट. सो जेव्हा आपण दीर्घकाळ बसून असतो त्यावेळेला आपल्या ज्या रेक्टम किंवा गुदद्वाराच्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये रक्त साठलं जातं. देर इज अ स्टॅग्नेशन ऑफ द ब्लड. रक्त तिकडे स्टॅग्नंट राहतं आणि त्याच्यामुळे त्या रक्तवाहिन्यांचं प्रेशर वाढतं आणि ज्याच्यामुळे मूळव्याध होण्याचे चान्सेस वाढतात. सो बसण्यामुळे अशा प्रकारे मूळव्याधचा धोका वाढतो. बरं सर, कॉन्स्टिपेशन किंवा ज्याला आपण कब्ज म्हणतो, ज्याच्यात पोट आपलं बरोबर साफ होत नाही, तर याचा आणि मूळव्याधाचा संबंध आहे का? की कॉन्स्टिपेशनमुळे मूळव्याध संभवू शकतो किंवा कॉन्स्टिपेशनमुळे मूळव्याधाचा त्रास वाढतो, याबद्दल काय सांगाल? सो ज्या वेळेला लोकांना कॉन्स्टिपेशन असतं त्यावेळेला ते शौचासाठी खूप जोर लावतात आणि ज्या वेळेला ते जोर लावतात त्या जोरामुळे त्याच्या रक्तवाहिन्या असतात ह्या खाली प्रोलॅप्स व्हायला लागतात. आपण जर ह्याचं क्लासिफिकेशन बघितलं मूळव्याधाचं तर त्याला गोलीकर क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. तर इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, हा जो पहिला डायग्राम आहे त्याला आपण गोलीकरचं ग्रेड 1 हिमोरॉइड म्हणून म्हणतो. ज्या वेळेला हे हिमोरॉइड किंवा पाईलचं मास जस्ट एनल कॅनलमध्ये प्रोट्रूड व्हायला लागतं. ग्रेड 2 मध्ये हे जे प्रोट्रूड होणारं मास हे संडासच्या जागेतून बाहेर यायला लागतं, पण संडास झाल्यानंतर ते ऑटोमॅटिकली आतमध्येही जातं. ग्रेड 3 मध्ये हे जे मास आहे हे बाहेर येतं, पण त्याला आतमध्ये ढकलण्यासाठी बोटाचा वापर करावा लागतो. आणि ग्रेड 4 मध्ये हे जे मास असतं हे परमनंटली बाहेर राहतं. तुम्ही इव्हन बोटाचा वापर करून सुद्धा ह्याला आतमध्ये ढकलू शकत नाही. सो हे आहे ग्रेड 4. सो अशा प्रकारे हा ग्रेडिंग असतं, ज्याला आपण गोलीकर क्लासिफिकेशन असं म्हणतो. सर, जसं की तुम्ही सांगितलं की ग्रेड 3 आणि ग्रेड 4 मध्ये जो मास असतो त्याला बोटाने किंवा तो पूर्णपणे बरोबर जात नाही, तर असंही आहे की ग्रेड 3 आणि ग्रेड 4 साठी आपल्याला ऑपरेशनची गरज पडू शकते? ॲब्सोल्युटली. एक तुमचा प्रश्न अतिशय बरोबर आहे आणि डेफिनेटली ग्रेड 3 आणि ग्रेड 4 मध्ये मेन स्टे ऑफ ट्रीटमेंट ही सर्जरी किंवा शस्त्रक्रिया अशीच असते. म्हणजे जर आपण कारणे कडे लक्ष दिलं नाही, कॉन्स्टिपेशनचा किंवा जेवणाचा, ताणतणावाचा किंवा इतर कारणांकडे जर आपण लक्ष दिलं नाही तर आपल्याला मूळव्याध संभवू शकतो आणि त्याचं ग्रेडेशन आहे ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 आणि जसं जसं ग्रेडेशन्स वाढतं तसं तसं शस्त्रक्रियेची गरज पडू शकते असं आपल्याला सरांनी सांगितलं. सर, हिमोरॉइड्स म्हणजेच मूळव्याधाची नेमकी लक्षणे कुठली आणि कुठल्या लक्षणांकडे आपण जास्त भर दिलं पाहिजे, काय सांगाल? करेक्ट. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ॲक्च्युली लोकांमध्ये असा गैरसमज आहे की संडासाच्या जागेला काही प्रॉब्लेम आले तर लोक कॉमनली त्याला पाईल्स असंच टर्म करतात, पण त्या भागामध्ये अनेक असे वेगवेगळे आजार असतात. तर प्रत्येक गोष्ट जी तिकडे दुखली किंवा सुजली तर ती पाईल्सच आहे असं नाही आहे. ओके. सो कॉमनली हिमोरॉइडमध्ये पेनलेस ब्लिडिंग म्हणजे ब्राईट रेड ब्लिडिंग होतं, जे की युजली ते पेनलेस असतं. याचसोबत जर एक्सटर्नल हिमोरॉइड असतील तर तिकडे गाठी किंवा फुगवटा सुद्धा पेशंटला पेशंटला ते जाणवू शकतं. त्यासोबत देर इज अ डिस्कम्फर्ट असतो. कधी कधी पेशंटला काही स्त्राव तिथून किंवा म्युकस बाहेर येतोय असंही वाटू शकतं. आणि ह्याचबरोबर शौचाला कम्प्लीट झालंय असं पेशंटला वाटत नाही, की देर इज ऑलवेज अ सेन्स ऑफ इनकम्प्लीट इव्हॅक्युएशन. तर आपण या साईडमध्ये बघू शकतो ते सगळे सिम्पटम्स जे आपण आता जस्ट मेन्शन केले. हो, बरोबर आहे. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की रक्तस्राव होतो मूळव्याधामध्ये आणि डिस्कम्फर्ट असतो आणि शौचाला बरोबर होत नाही. एकतर कॉन्स्टिपेशनमुळे मूळव्याध आणि मूळव्याधामुळे परत कॉन्स्टिपेशन आणि मग हे विशेष सायकलमध्ये आपण एंटर होतो. येस सर, तुम्ही सांगितलं की रक्तस्राव होण्याची भरपूर कारणे असू शकतात. आता बऱ्याचदा आपल्याला वरून मूळव्याध दिसतो पण कदाचित ते आत वेगळं कारण असतो. मला एक रेसिडेन्सीमध्ये माझं एक केस आठवतोय की 65 इयर ओल्ड आमच्याकडे ब्लिडिंग पाईल्स घेऊन आलेलं, पण बऱ्याचदा आम्ही डिजिटल त्याचं प्रोक्टोस्कोपी बघितली तर त्याच्यात सीए रेक्टम होता. तर मग त्याच्यानंतर त्याला रेफर केलं. म्हणजे आम्ही प्रॅक्टिसमध्ये असं बघतो की ज्याचं वेट कमी आहे, ॲनिमिक आहे, एज जास्त आहे आणि त्याला असे काही लक्षणं आहेत तर कदाचित त्याचं लक्षणांचं कारण वेगळं काही असू शकतं. तर असं तुमच्या प्रॅक्टिसनुसार तुम्हाला काही वाटतं का? करेक्ट.
सो बेसिकली तुम्ही जे म्हणताय तो आपण वी आर ट्राइंग टू डिफरन्शिएट मूळव्याध आणि कर्करोग त्याच्यामध्ये. तर जर बघितलं तुम्ही, जर मूळव्याधमध्ये जे रक्तस्राव होतं हे पेनलेस आणि ब्राईट रेड असतं, पण कर्करोगामध्ये तोच रक्तस्राव हा शौचासोबत मिक्स्ड होतून येऊन येतो आणि तो कधी कधी थोडासा काळपटही असू शकतो. जर तुम्ही बावल हॅबिट्स बघितल्या, म्हणजे शौचाला जाण्याच्या हॅबिट्स जर बघितल्या, ह्या मूळव्याधामध्ये ह्याच्यामध्ये जास्त काही फरक पडत नाही. पण जेव्हा कर्करोगाचा पेशंट असतो तर तेव्हा त्याला अल्टरनेट लूज मोशन आणि कॉन्स्टिपेशन असं होऊ शकतं. मूळव्याधाचा जो पेशंट असतो त्याचं वजन बाय अँड लार्ज हे मेंटेन्ड असतं, पण जर कर्करोगाचा पेशंट असेल तर त्याचं वजन जर तुम्ही बघितलं तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्याला वेट लॉस झालेला असतो. मूळव्याध डायग्नोज करण्यासाठी आपण एनोस्कोपी किंवा प्रोक्टोस्कोपी करून ते डायग्नोज करू शकतो. पण कधी कधी कोलोरेक्टल कॅन्सरसाठी आपल्याला कम्प्लीट एंडोस्कोपी किंवा सिग्मॉइडोस्कोपी अशा प्रकारचे टेस्ट लागू शकतात. तर ही काही प्रमुख डिफरन्सेस आहेत ज्याच्यानुसार आपल्याला एक साधारणतः अंदाज येऊ शकतो की पेशंट हा कोणत्या आजाराने सफर करतोय. बरं सर, एकदा आपलं निदान झालं की ह्याला हिमोरॉइड्स आहे, पण समजा हे निदान आपल्याला अजून पक्क करायचं असेल तर आपण एक्झामिनेशनमध्ये काय बघतो का, की म्हणजे लोकल एक्झामिनेशनमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? करेक्ट. तर प्रत्येक केस जी हिमोरॉइडची असते त्याच्यामध्ये आपलं एक्झामिनेशन इन्स्पेक्शन म्हणजे आपण त्या भागाला बघतो आधी की एक्झॅक्टली काय आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक्सटर्नल हिमोरॉइड वगैरे काहीतरी दिसतंय का हे आपण बघतो. त्याच्यानंतर डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन किंवा DRE, त्याच्यामध्ये आपण पर रेक्टममध्ये ग्लव्ड फिंगरने एक्झामिन करतो आणि आपण बघण्याचा प्रयत्न करतो की तिकडे काही गाठ किंवा काही मांस वगैरे आहे का. आणि त्याच्यानंतर निदान कन्फर्म करण्यासाठी आपण एनोस्कोपी किंवा प्रॉक्टोस्कोपी करू शकतो, ज्याच्यामध्ये एक छोटीशी दुर्बीण असते, ती संडासाच्या वाटे आपण आतमध्ये टाकतो आणि मग आतमधली जागा ऑब्झर्व करतो. त्याच्यामध्ये आपल्याला पेशंटला मूळव्याध आहे की नाही आहे किंवा जर ते असेल तर ते कोणत्या ग्रेडमध्ये आहे हे कळतं. नक्कीच सर, आपल्याला मेलवर एक प्रश्न आलेला आहे. दर्शन बोलताय की गुद भागेमध्ये मूळव्याधाशिवाय अजून कुठले आजार असू शकतात, म्हणजे डिफरन्शियल डायग्नोसिस काय आहेत? करेक्ट. सो जसं मी सुरुवातीला म्हटलं की कॉमन पॉप्युलेशनमध्ये किंवा जनरल पॉप्युलेशनमध्ये असं समज असतं की त्या भागाला काहीही झालं तर ते त्याला पाईल्स असं टर्म करतात. तर तसं नाहीये. तर पाईल्स हा प्रिडॉमिनंटली पेनलेस ब्लिडिंग म्हणून प्रेझेंट करतं. त्याचबरोबर अजून एक आजार आहे, ज्या वेळेला पेशंटला दुखतं त्याला म्हणतात फिशर. तर फिशर म्हणजे त्या भागाला झालेली इजा किंवा जखम ज्याच्यामुळे पेशंटला प्रचंड वेदना होतात. तर फिशरचं प्रिडॉमिनंट सिम्पटम हे आहे की पेशंटला वेदना होतात. त्याचबरोबर पेशंटला भगंदर किंवा फिस्टुलाचा आजार असू शकतो, ज्याच्यामध्ये पेशंटला एक डिस्चार्जिंग सायनस असू शकतं की एखादी फोडी आहे त्याच्यातनं पस येतोय, अशा प्रकारे पेशंटला होऊ शकतं. आणि त्यासोबत पेरियनल ॲब्सेस असू शकतं, ज्यामध्ये पेशंटला अत्यंत पेनफुल स्वेलिंग असते. तर हे काही वेगवेगळे आजार आहेत जे कॉमनली आपण प्रॅक्टिसमध्ये बघतो. सर, आपल्याला एक फोन येतोय. पुरुषोत्तम इंदानी बोलतायत भांडूपवरून. बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. ठीक आहे, बोलतो. तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की मला अपचनामुळे मूळव्याधीचा त्रास होतो मध्ये मध्ये, आणि प्रश्न असा आहे माझा की मला अपचनामुळे मूळव्याधीचा त्रास होतो मध्ये मध्ये, आणि मला रक्तही पडतं कधीतरी. रक्त पडण्यापेक्षा मला वेदना जास्त होतात. तर माझं एकदा असं कमलनयन बजाज छत्रपती संभाजीनगरला लेझर ऑपरेशन सुद्धा झालेलं आहे. ओके. हा, तर हे लेझर ऑपरेशन करणं उत्तम असतं की ते हे करतात तुम्ही नॉर्मली शस्त्रक्रिया करतात ते करणं उत्तम? हा अत्यंत चांगला प्रश्न यांनी विचारलेला आहे. अत्यंत चांगला प्रश्न आहे. तर आजकाल असं झालेलं आहे की मूळव्याध किंवा पाईल्स म्हटलं की लेझर ऑपरेशन. माझा समज तसा नाहीये. मला असं वाटतं की आपण एखादी टेक्निक पेशंटमध्ये फिट करायला नाही पाहिजे, आपण पेशंट त्या टेक्निकमध्ये फिट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता जनरल पॉप्युलेशनमध्ये गैरसमज असा आहे की कुठलाही मूळव्याधचं ऑपरेशन हे लेझरने केलं तर ते पटकन बरं होतं, त्याला पेन कमी होतं, त्याला ब्लिडिंग होत नाही. मला हे मान्य नाही आहे की प्रत्येक मूळव्याधाचा पेशंट हा लेझरनेच ऑपरेशन करावा असं नाही आहे. तर जसं मी म्हटलं की अनेक शस्त्रक्रियेचे ऑप्शन आहेत. आपल्याला पेशंट बघून ठरवावं लागतं की ह्याला सगळ्यात सुटेबल पद्धत ऑपरेशनची कोणती असेल ते. तर अनेक पद्धती आहेत
आणि कुठलीही पद्धत जर योग्य रीतीने केली तर ती वाईट नसते. हा जो समज आहे जनरल पॉप्युलेशनमध्ये, समाजामध्ये, की लेझरने केलं तरच चांगलं होईल, हे मला मान्य नाही आहे. सिलेक्टेड पेशंटला लेझरचं ऑपरेशनही करतात, पण असे अनेक क्रायटेरियाज आहेत, पॅरामीटर्स आहेत, ज्यानुसार आम्ही ठरवतो की ह्या पेशंटला कुठलं ऑपरेशन लागेल. नॉट ऑल पेशंट शुड डू, सगळ्या पेशंटला लेझर करण्याची आवश्यकता नसते. नक्कीच, म्हणजे हे खूप चांगला प्रश्न होता आणि उत्तरही तसंच की लेझर ऑपरेशनची सगळ्या पेशंटला गरज नसते, कदाचित बाकी पेशंटसाठी वेगळे पॅरामीटर्स ठरलेले असतात. करेक्ट. पण सर, ऑपरेशनच्या आधी माझा प्रश्न असा आहे की मेडिकल मॅनेजमेंटमध्ये म्हणजे समजा कोणाचं हिमोरॉइड्स किंवा मूळव्याध हे फर्स्ट सेकंड स्टेजवर असेल, त्याचं ग्रेडिंगनुसार ते फर्स्ट स्टेज 1 किंवा स्टेज 2वर असेल, तर त्यांना तुम्ही कसं मॅनेज करता की त्यांच्यासाठी आपण काय औषधी देतो? करेक्ट. हा अगेन दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. आणि मेडिकल ट्रीटमेंटच्याही आधी लाईफस्टाईल आणि डाएट चेंजेस, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ग्रेड 1 आणि ग्रेड 2 मूळव्याधीमध्ये किंवा फॉर दॅट मॅटर कोणत्याही मूळव्याधीच्या ग्रेडमध्ये लाईफस्टाईल आणि डाएट मॉडिफिकेशन करणं हे अत्यंत गरजेचं असतं. तर बेसिकली तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये आजकाल जर आपण बघितलं तर आपली लाईफस्टाईल फार सिडेंटरी झालेली आहे. लोकांची वजनं वाढत चाललेली आहेत. लोक अनेक वेळ मोबाईलवर असतात आणि मुवमेंट कमी झालेली आहे. जर आपण बघितलं तर खालून जर आपल्याला काही सामान आणायचं असेल तर आपण ऑनलाईन ॲपच्या थ्रू मागवायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे लोकांचं जी मुवमेंट आहे, जी थोडी मुवमेंट होती ती सुद्धा कमी झालेली आहे. तर वी नीड टू बी ॲक्टिव्ह. आपल्याला ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. रोज साधारणतः 1 तास चालणे हे फार महत्त्वाचं आहे. अबाउट 4 ते 5 लिटर पाणी पिणं हे फार महत्त्वाचं आहे. 8 तास झोप ही फार महत्त्वाची आहे. आणि स्वतःला ॲक्टिव्ह ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. सो बेसिकली ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि डाएट मॉडिफिकेशनमध्ये तुम्हाला स्पायसी आणि ऑइली गोष्टी कमी घ्यायच्या आहेत. तुम्हाला जंक फूड घ्यायचं नाहीये. आणि त्याचबरोबर असे पदार्थ ज्याच्यामध्ये मैदा जास्त प्रमाणात वापरला जातो हे कॉन्स्टिपेशन कॉज करू शकतो. तर अशा प्रकारातली जे पदार्थ आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही. जसं की पाव, ब्रेड, पिझ्झा, बर्गर, ह्याच्यामध्ये सगळा मैदा असतो आणि ह्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं, विच कॅन लीड टू हिमोरॉइड. तर ह्या पदार्थापासून आपल्याला लांब राहिलं पाहिजे. आणि आपल्याला घरचं होममेड, घरचं चांगलं बनवलेलं सकस आहार खाल्ला पाहिजे. नक्कीच. जसं की तुम्ही सांगितलं की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जास्त महत्त्वाचं आहे. मेडिकल मॅनेजमेंट आणि सर्जिकल मॅनेजमेंट आपण जर बघणारच आहोत. शस्त्रक्रियेने आपण मूळव्याधाला कसं बरं करतो, मेडिकल मॅनेजमेंटने आपण मूळव्याधाला कसं बरं करतो, हे आपण सगळं जाणून घेणार. पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं एक कार्यक्रमात ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर प्रवीण शिंदे सरांसोबत. विश्रांतीच्या आधी हिमोरॉइड्सची कारणे कुठली, त्याची नेमकी लक्षणे कुठली असतात, त्याचसोबत इंटरनल हिमोरॉइड्स काय, एक्सटर्नल हिमोरॉइड्स काय, आणि सर्जरीबद्दलही आपण सरांकडून माहिती करून घेतली. सर, माझा प्रश्न तोच आहे की मेडिकल मॅनेजमेंटमध्ये म्हणजे समजा कोणाला औषध गोळ्याने किंवा लाईफस्टाईलने बरं करायचं असेल तर त्याला आपण काय ट्रीटमेंट देतो? करेक्ट. हां. सो आता आपण लाईफस्टाईल आणि डाएट मॉडिफिकेशन बघितलं. ह्याच्यासोबत मेडिकल मॅनेजमेंटही असते. तर ग्रेड 1 आणि ग्रेड 2 ह्या मूळव्याधांसाठी प्रिडॉमिनंटली आपण मेडिकल ट्रीटमेंटच वापरतो. ह्या मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आपण प्रिडॉमिनंटली फ्लॅव्होनॉइड्स जे असतं त्या व्हिनोटॉनिक म्हणजे त्या ज्या डायलेटेड ब्लड वेसल असतात ह्यांचा टोन ते वाढवतं आणि त्याचा आकार कमी करण्यासाठी मदत करतं. तर दिस इज द मेन स्टे ऑफ ट्रीटमेंट, मेडिकल ट्रीटमेंट, फ्लॅव्होनॉइड्स. त्याचसोबत अनेक क्रीम्स असतात ज्याच्यामुळे तिथल्या वेदना थोड्या कमी होऊ शकतात. त्याच्यासोबत आपल्याला लॅक्झेटिव्ह किंवा स्टूल सॉफ्टनर तिथे घ्यावे लागतात जेणेकरून संडास जे आहे ते अत्यंत इझिली बाहेर येईल तरी त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेन करायला नाही लागणार. आणि त्यासोबत कधी कधी समजा पेशंटला तिथे डिस्कम्फर्ट जास्त असेल तर आपण वॉर्म सीज बाथ म्हणून म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण पेशंटला एका टबमध्ये ज्याच्यामध्ये कोमट पाणी आहे त्याच्यामध्ये 10 ते 15 मिनिटं बसायला सांगतो. ह्याच्यामध्ये अजून एक असा गैरसमज आहे की त्याच्यामध्ये पोटॅशियमची पावडर टाकायची का वगैरे, तर ते सगळे जुन्या काळातले गोष्टी आहेत. आता आपण ते फॉलो करत नाही. आता फक्त प्लेन कोमट, गरमही नाही, कोमट पाणी हे आपण टाकून त्यामध्ये 10 ते 15 मिनिटं बसायचं. मी असंही बघितलं की अनेक पेशंट
कोमट पाण्याच्या ऐवजी अत्यंत गरम पाणी घेतात आणि त्यांना असं वाटतं की ते लवकर बरं होईल आणि लवकर वेदना होतील, तर तसं नाहीये. मी पेशंटला त्या भागामध्ये बर्न्स होताना सुद्धा बघितलेलं आहे. तर आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. त्यासोबत कधी कधी पेन किलरच्या गोळ्या पण आपण वापरू शकतो. सो ह्या काही मेडिकल ट्रीटमेंट आहे. तर मेन स्टे ऑफ ट्रीटमेंट इज फ्लॅव्होनॉइड आणि स्टूल सॉफ्टनर. बरं. आणि सर हे सीट्स बाथ जे तुम्ही सांगितलं कोमट पाण्यामध्ये बसायला पेशंटला लागतं, तर हे नेहमी कंटिन्यू केलं तर त्यांना बरं राहील असं आहे का की मॅनेज करण्यासाठी? सीज बाथ हा जो प्रकार आहे हा बेसिकली आपण अशा वेळेला देतो की ज्या वेळेला तिकडे जखमा आहेत. समजा एखादा पेशंट आहे ज्याचं काही तिथे ऑपरेशन झालेलं आहे आणि तिकडे ओपन जखम आहे, तर अशा भागामध्ये ड्रेसिंग करणं हे प्रत्येक वेळेला शक्य नसतं. तर सीज बाथमुळे काय होतं, ती जागा तिथे गरम थोडंसं कोमट हे मिळाल्यामुळे ती पेन रिलीफ असतो आणि ती जागा स्वच्छ राहते. सो बेसिकली ज्या पेशंटला तिकडे जखमा नाही आहेत त्यांना सीज बाथ घेण्याची काही गरज पडेल असं मला वाटत नाही. बरं सर, यासोबत माझा पुढचा प्रश्न असा आहे की मेडिकल मॅनेजमेंटबद्दल तुम्ही सांगितलं की कधी पेन किलर्सची गरज पडू शकते किंवा फ्लॅव्होनॉइड्सची गरज पडू शकते, सीट्स बाथ एक आहे, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे. आता प्रश्न उरतो सर्जिकल मॅनेजमेंटचा. हेमोरॉइड्समध्ये मूळव्याधाच्या पेशंटसाठी आपण सर्जिकली त्यांना कसं मॅनेज करतो, शस्त्रक्रियेने आपण केव्हा मॅनेज करतो आणि कसं मॅनेज करतो, काय सांगाल? करेक्ट. तर जसं मी म्हटलं की ग्रेड 1 आणि ग्रेड 2 याच्यासाठी आपण डाएट, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि मेडिकल ट्रीटमेंट ह्यानेच करतो. काही पेशंट जे ह्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करत नाहीत किंवा काही पेशंट ज्यांच्या ग्रेड जास्त असतात त्यांच्यासाठी आपल्याकडे अनेक इतर उपाय आहेत. तर सर्जरीच्याही आधी आपण काही ऑफिस प्रोसिजर ज्याला म्हणतो की जे ओपीडी बेसिसवर करू शकतो ते आपण करतो. तर त्याच्यामध्ये ते जे ऑफिस प्रोसिजर ते अशाही पेशंटसाठी आपण वापरू शकतो की जे पेशंट अत्यंत ओल्ड आहेत, जे सर्जरीसाठी फिट नाही आहेत. बिकॉज समजा अशा पेशंटची सर्जरी केली तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. ह्या पेशंटमध्ये आपण ऑफिस प्रोसिजर आपण जे असतं ते करतो. त्याच्यामध्ये रबर बँड लायगेशन, त्याच्यामध्ये आपण ज्या मूळव्याध असतं ह्याच्या बेसला जाऊन एक रबर बँड असतो तो लावतो तिकडे, त्यामुळे त्याची साईज हळूहळू कमी होते. दुसरी गोष्ट आपण करतो की इंजेक्शन स्क्लेरोथेरपी. तर काही स्क्लेरोजंट असतात ते आपण हिमोरॉइडमध्ये देतो. अगेन ते दिल्यामुळे त्याची साईज जी असते ती हळूहळू कमी होते. आणि तिसरी जी अनकॉमन गोष्ट आहे की इन्फ्रारेड कोॲग्युलेशन. तर ह्या 3 ऑफिस प्रोसिजर आहेत ज्या आपण सर्जरीच्या आधी करू शकतो आणि अशा पेशंटमध्ये ज्या पेशंटला फिटनेस नाही त्या पेशंटला ह्या गोष्टी आपण ऑफर करू शकतो. ॲज फार ॲज सर्जरी इज कन्सर्न, तर सर्जरीचे अनेक प्रकार आहेत ह्या मूळव्याधीसाठी आणि आपण पेशंट बघून हे सिलेक्ट केलं पाहिजे की ह्या पेशंटला कोणती सर्जरी लागणार आहे. ना की मला एक गोष्ट येते आणि मी तीच गोष्ट प्रत्येक पेशंटमध्ये करेल, नाही. आपल्याला पेशंटला काय गरज आहे त्याप्रमाणे आपण ही सर्जरी सिलेक्ट करतो. जर सर्जरीमध्ये तुम्ही बघितलं तर कन्व्हेन्शनली जी ओपन हिमोरॉइडेक्टमी ज्याला आपण म्हणतो की ज्याला मिलिगन मॉर्गन हिमोरॉइडेक्टमी असंही म्हटलं जातं, ह्या प्रोसिजरमध्ये ही प्रोसिजर तर एकतर अशा पेशंटला इंडिकेटेड असते ज्यांना ग्रेड 2 किंवा त्याच्याही पेक्षा जास्त ग्रेड आहे, पण एक सिंगल आयसोलेटेड पाईल मास आहे. त्यांना पूर्ण त्यांचे जे गुदद्वार किंवा रेक्टम आहे हे पूर्णपणे सर्कमफेरेन्शियल पाईल्स त्यांना नाही आहेत, त्यांना फक्त एखादा सिंगल पाईल मास आहे. अशा पेशंटमध्ये जर आपण ही केली ओपन हिमोरॉइडेक्टमी तर ही खूप चांगले रिझल्ट्स मिळतात. तर अगेन जसं मी म्हटलं की जोपर्यंत आपण पेशंट बघत नाही, जोपर्यंत आपण त्याला एक्झामिन करत नाही, तोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की त्या पेशंटला कोणती सर्जरी लागेल. सो ओपन हिमोरॉइडेक्टमी ही जी सर्जरी आहे ही जेव्हा सिंगल पाईल मास असतं त्यावेळेला आपण वापरू शकतो. आणि जर तुम्ही योग्य रीतीने ही सर्जरी केली, सो दिस इज ऑल्सो अ ब्युटिफुल सर्जरी. ह्याच्यामध्ये माइल्ड डिस्कम्फर्ट असतो, पण जर तुम्ही योग्य रीतीने केली तर ह्याच्यामध्ये रिझल्ट सुद्धा चांगले असतात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर जर पाईल मास जास्त असतील तर त्याच्यामध्ये आपण लेझर ही पद्धतीनेही हे करू शकतो. आता लेझर पद्धत कशी असते की आपण लेझरचा जो प्रोब असतो तो मूळव्याधीमध्ये घालून त्या मूळव्याधीला आतमधून लेझरची एनर्जी देतो. ह्याच्यामुळे काय होतं की जी ह्या एनर्जीमुळे जे मूळव्याध आहे ते हळूहळू श्रिंक होतं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. सो दिस इज लेझर. त्याच्यानंतर देर इज समथिंग कॉल्ड एज DG हॅल. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, डॉपलर गायडेड हिमोरॉइडल आर्टरी लायगेशन. ह्याच्यामध्ये आपण एक डॉपलरचा प्रोब असतो ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली कळतं की ती रक्तवाहिनी कुठे आहे
आणि मग त्यानुसार आपण तिकडे जे एक टाका घेतो आणि त्याने ती जी रक्तवाहिनी असते ती बंद करून टाकतो. तर हे काही हे प्रकार आहेत ऑपरेशनचे. ह्याच सोबत एक फेमस जे अजून एक गोष्ट आहे ज्याला आपण म्हणतो स्टेपलर हिमोरेक्टमी, ज्याच्यामध्ये एक स्पेशल डिव्हाइस असतं, ते रेक्टम मध्ये जातं आणि ती जागा स्टेपल्ड करतो आपण. म्हणजे स्टेपलर ह्या डिव्हाइसचा वापर करून ते ऑपरेशन कॅरी आउट केलं जातं. ओके. ह्याच सोबत राफेलो टेक्निक, जिकडे आपण सिमिलर टू लेझर आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन करतो. तर ही राफेलो टेक्निक ही एक नवीन टेक्निक आहे जी की मला नाही वाटत की फार लोकांना ते माहिती आहे. त्याच्यामध्ये आपण स्लाइड्सवर सर तुम्ही दाखवू शकता. येस. तर त्याच्यामध्ये मी जस्ट दाखवतो. सो दिस इज हे राफेलो तंत्रज्ञान हे आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता की ह्याच्यामध्ये आपण जेव्हा एनोस्कोप घालतो आतमध्ये, त्याच्यानंतर आपण पाईल्स व्हिज्युअलाइज करतो, हिमोरॉइड्स व्हिज्युअलाइज करतो आणि तो जो प्रोब आहे तो रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशनचा प्रोब आहे. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये ऑन टेबल दिसू शकतं की जे हिमोरॉइड आहे जे पहिल्यांदा लाल आणि रक्तवाहिनीने भरलेलं असतं, हे ऑन टेबल आपण बघू शकतो की ते श्रिंक होते आपल्या नजरेसमोर, जे की लेझरमध्ये तसं नसतं. इनफॅक्ट जर लेझरमध्ये जर श्रिंक झालं तसं याचा अर्थ तुम्ही जास्त केलेलं आहे, त्यामुळे लॅटरल थर्मल डॅमेज होण्याचा जास्त धोका निर्माण होतो. सो दिस इज अ न्यू टेक्निक आणि हे टेक्निक आम्ही पब्लिश सुद्धा केलेलं आहे. तर तुम्ही हे बघितलं तुमच्या स्क्रीनवर, हा आमचा रेडिओ फ्रिक्वेन्सीचा इनिशियल एक्सपिरियन्स आम्ही युरोपियन जर्नलमध्ये केलेला, दिस इज कॉल्ड एज पोलिश जर्नल ऑफ सर्जरीमध्ये 2022 मध्ये आम्ही हा पब्लिश केलेला आहे आमचा जो डेटा आहे तो. त्याचसोबत मला अत्यंत आनंद होतो सांगण्यासाठी की सुचर हिमोरोडोपेक्सी ही एक जी टेक्निक आहे ती आपल्या महाराष्ट्रामधल्या, इनफॅक्ट आपल्या मुंबईच्या जवळ ठाण्यामधल्या डॉक्टर शांतिकुमार चिवटे यांनी डिवाइस केलेली ही सर्जरी आहे. आणि माझ्या मते जर करेक्ट पेशंटमध्ये आपण जर ही सर्जरी जर अप्लाय केली तर ही सर्जरी अत्यंत अत्यंत चांगली आहे. आणि ही सर्जरी ऑलमोस्ट सिमिलर टू स्टेपलर, पण ह्याच्यामध्ये स्टेपलर काही डिव्हाइस आपण वापरत नाही. ह्याच्यामध्ये आपण फक्त 20 वायक्रिल म्हणजे जे काही आपण जे सर्जिकल सुचर असतात ते वापरतो. त्यामुळे ही सर्जरी अत्यंत कॉस्ट इफेक्टिव्ह असते. फक्त 20 वायक्रिल सुचर्समध्ये आपण ही सर्जरी करू शकतो. ह्या सर्जरीमध्ये एक स्पेशल प्रोक्टोस्कोप असतो, तो आपल्याला एनल कॅनलमध्ये घालून त्याच्यामधून आपण ते सुचर्स घेतो आणि त्याच्यामुळे द रिझल्ट्स आर ब्युटिफुल. मी तुम्हाला काही रिझल्ट दाखवू शकतो ह्या सर्जरीनंतर. जर तुम्ही बघितलं तर तुमच्या डावीकडे तर तो पेशंट आहे, त्याला ग्रेड 4 हिमोरॉइड हे तुम्ही बघू शकता. आणि लगेच ऑपरेशनच्या दुसऱ्याच दिवशी जर तुम्ही बघितलं तर रेक्टम किंवा एनल कॅनल अत्यंत नॉर्मल दिसतोय. तर जे काय प्रोलॅप्स होता, जो बाहेर आलेला पोर्शन होता, तो पूर्णपणे आतमध्ये गेलेला आहे. ह्या सर्जरीमध्ये कोणत्याही प्रकारचं कटिंग नाहीये. ह्या सर्जरीमध्ये पेशंटला कोणत्याही प्रकारचा वेदना होत नाही, कारण की आपण जे आहे ते डेंटेड लाईनच्या वर राहतो आणि जर आपण डेंटेड लाईनच्या वर राहिलो तर पेशंटला वेदना होत नाही. ह्या सर्जरीमध्ये कोणत्याही प्रकारचा सीजबाथ घ्यायची गरज नसते, कारण की पेशंटला जखमा नसतात तिकडे बाहेर आणि जखमा नसल्यामुळे पेशंट इज व्हेरी कम्फर्टेबल. सो दिस इज ऑलमोस्ट पेनलेस स्पाइल्स ऑपरेशन. सो ही काही फोटोज आहेत, तर तुम्ही इथे बघू शकता. डावीकडे अगेन जो पेशंट आहे ज्याला तुम्ही सर्कमफेरेशियल हिमोरॉइड आहेत ग्रेड 2-3 आणि दुसऱ्याच दिवशी ह्या पेशंटचं जर तुम्ही बघितलं एनल कॅनल हा कम्प्लिटली नॉर्मल आहे. अगेन मला हे दाखवायला आवडेल तुम्हाला, जर तुम्ही डावीकडे बघितलं तर अत्यंत ग्रेड 4 खूप प्रकारात प्रोलॅप्स झालेले ते पाईल्स तुम्हाला दिसत आहेत आणि इमिजिएटली ऑन टेबल जो उजवीकडचा तुम्ही फोटो बघितला तर कम्प्लिटली ते रिड्यूस झालेलं आहे आणि कम्प्लिटली ते आतमध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की ज्या गोष्टी प्रोलॅप्स झालेल्या आहेत त्या तुम्ही त्यांच्या पूर्ववत जागेवर आणून ठेवता आणि पेशंट इज ॲब्सोल्युटली कम्फर्टेबल. जर तुम्ही हे बघितलं तर की हे मी KM हॉस्पिटलमध्येच केलेलं ऑपरेशन आहे आणि त्यावेळेला 2022 सालचं हे फोटो आहे. त्यावेळेला मी डॉक्टर राजीव करवंदे या युनिटमध्ये होतो, त्या युनिटमध्ये हा केलेला सर्जरी आहे. असे बरेचसे तुम्ही सर्जरीचे प्रकार आम्हाला सांगितले. सर, आपल्याला मेलवर एक प्रश्न आलेला आहे. नंदनी थोरात बोलत आहे की त्यांना मासिक पाळीच्या 2 दिवस आधी आणि मासिक पाळीच्या 2 दिवस नंतर त्यांना गुदद्वारातून रक्तस्राव होतो. आता हा मूळव्याधच आहे की याचं वेगळं कारण असू शकतं, काय सांगाल? नाही, बघा, मासिक पाळीतून जे रक्त येतं तो ती एक वेगळा रूट आहे आणि गुदद्वार अन्ननलिकेचा भाग आहे. त्यामुळे या दोन्ही ह्याच्यामध्ये काही कनेक्शन नाहीये. बोथ आर डिफरंट. दोन्हीही गोष्टी डिफरंट आहेत.
त्यामुळे ह्याचं काही रिलेशन असण्याचं कारण मला तर काही दिसत नाहीये. नक्कीच, म्हणजे त्याचे वेगळे कारण असू शकतात. ते दोन्ही वेगळ्या हे सिस्टीम दोन्ही वेगळ्या आहेत, दोन्ही वेगळ्या सिस्टीम. वन इज गायनेकोलॉजिकल, दी अदर इज इंटेस्टाईन, गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टीम. तर त्याच्यामध्ये काही संबंध नाहीये. आय डोंट थिंक सो इट इज रिलेटेड. येस येस, नंदिनीताईंना तज्ज्ञांचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. करेक्ट. तुम्ही जवळच्या डॉक्टरला नक्की भेटा. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की तुम्ही सर्जरीबद्दल आम्हाला सांगितलं, तर त्यात हेमरोडक्टोमी आणि स्टेपल्ड हेमरोडोपेक्सी, तर यामध्ये नेमका फरक काय आहे? आणि जे तुम्ही नवीन टेक्निक सांगितलं त्याबद्दल आम्हाला अजून सांगा. सो सी, हिमोरोडेक्टमीमध्ये आपण जे आहे ते जे पाईल मास असतं ते कट करून काढतो. ओके. आणि त्याच्या बेसला जाऊन आपण ते लायगेट करतो. बरं. आणि जर आपण ते लायगेशन जे आहे हे डेंटेड लाईनच्या वर केलं तर जसं मी मगाशी म्हटलं, डेंटेड लाईन ही एक इमॅजिनरी लाईन असते रेक्टम किंवा एनल केनालमध्ये, ज्याच्या वर जर तुम्ही राहिलात तर पेशंटला पेन होत नाही. तर हिमोरोडेक्टमीमध्ये आपण ते पूर्णपणे काढून टाकतो. स्टेपलर हिमरोडोपेक्सीमध्ये आपण काय करतो की आपण एक स्टेपलर हा एक स्पेशल डिव्हाइस असतो, हा वापरून आपण डेंटेड लाईनच्या वर जाऊन तिथला जो नॉर्मल पार्ट असतो रेक्टमचा तो आपण कट करून काढतो, स्टेपल करून काढतो. त्याच्यामुळे काय होतं, जे प्रोलॅप्स झालेले हिमोरॉइड आहेत ते वर जातात. आणि त्याच्यामुळे मग अगेन जे प्रोलॅप्स जिकडून झालेलं आहे त्या गोष्टी तुम्ही पूर्व स्थितीत आणून ठेवल्यात तर पेशंटला सिम्पटमॅटिक रिलीफ होतो. हा तो बेसिकली कुठला टेक्निक सर्वात जास्त चांगला आहे की ते पेशंटनुसार डिफर करतं त्यांच्या पॅरामीटर्स? अगेन कुठलीही सर्जरी जी चांगल्या प्रकारे केलेली आहे, जी योग्य पद्धतीने हाताळली गेली आहे ती चांगली आहे. पण बाय अँड लार्ज जर आपण बघितलं तर आपल्याला पेशंटला अशा प्रकारची ट्रीटमेंट द्यायची आहे जी की कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि जी की कॉस्ट इफेक्टिव्ह असल्याबरोबर ती इफेक्टिव्ह सुद्धा आहे. त्यामुळे इफेक्टिव्ह असणं ही तेवढंच गरजेचं आहे. आणि कुठल्या प्रकारची सर्जरी बेस्ट आहे हे आपल्याला पेशंट, त्याचं ग्रेड, त्याचा आजार हे सर्व बघूनच ठरवता येईल. ह्याचं एक सिंगल आन्सर देता येणार नाही. दिस इज अ व्हेरी जनरलाइज क्वेश्चन अँड ह्याचं आन्सर देण्यासाठी पेशंट बघूनच आपण हे ठरवू शकतो की कुठल्या प्रकारचं सर्जरी त्याच्यामध्ये इंडिकेटेड आहे. इंडिव्हिज्युअलाइज्ड अप्रोच असला पाहिजे. करेक्ट करेक्ट, ॲब्सोल्युटली. सर, आपल्याला एक फोन येतोय. सोपान पाटील बोलतायत जळगाववरून. सोपानजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला, प्रश्न विचारा. हा, एक मिनिट. प्रश्न विचारा, बोलत विरा. हा, एक मिनिट, मी ओपन करेल होता. हा बोला सर. सोपानजी, प्रश्न विचारा. हा, मी काय म्हणतो सर, माझा जो नातू आहे ना, माझ्या मुलीचा पोरगा, त्याला ना संडासची जागाचा प्रॉब्लेम राहिलाय. खाली ना पॉइंट येतो. खाली काय होतं? हा, म्हणजे आपलं जसं बायाशी वगैरे असं होतं ना, तसं त्याला आहे ना पॉइंट खाली निघतो संडासच्या जागेमध्ये. हा, तर त्याचं काय करावं लागेल बुवा असं टीव्हीवर पाहिलं ना सर. मी पाईल मास बद्दल ते बोलताय की काय बाहेर येतं का संडासच्या जागेतून? हा, बाहेर येतो ते. वय किती आहे पेशंटचं? 7-8 वर्षाचा आहे तो. बरं, ओके ओके ओके, धन्यवाद. अगेन, तर ज्या प्रकारे ते म्हणत होते की काहीतरी बाहेर येतंय, सो अगेन ह्या पेशंटला आपल्याला फिजिकली बघणं फार गरजेचं आहे की फक्त म्युकोजल प्रोलॅप्स आहे की अजून रेक्टल प्रोलॅप्स आहे. कधी कधी रेक्टम सुद्धा बाहेर येऊ शकतं. आणि ह्याचं वय हा 7-8 वर्ष सांगितलं. तर आपल्याला जो पाईल्स हा आजार आहे तर 20 ते 50 ह्या वयोगटात आपल्याला तो कॉमनली दिसतो. सो अगेन, जोपर्यंत आपण ह्या पेशंटला फिजिकली बघत नाही तोपर्यंत हे सांगणं फार अवघड राहील की एक्झॅक्टली त्याला काय मदत करता येईल आपल्याला. नक्कीच, म्हणजे सोपानजी, तुम्ही पेशंटला तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या आणि त्यासोबत इतरही कारणे असू शकतात, याच्याकडेही लक्ष द्या. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की गरोदरपणात प्रेग्नन्सीमध्ये हिमोरॉइड्सचं किंवा मूळव्याधाचं प्रमाण का वाढतं, यामागचं नेमकं कारण काय आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे? करेक्ट. सो बेसिकली गरोदरपणामध्ये ना हे फार कॉमनली दिसतं की जसं जसं गरोदरपणाचे महिने वाढतात तसं तसं ते गर्भाशय असतं किंवा युट्रस असतं त्याची साईज वाढत जाते. आणि ज्या प्रकारे ज्या पद्धतीने ती साईज वाढते त्याच्यामुळे तिथल्या ज्या पोटातल्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यावर दबाव येतो. आणि तो दबावामुळे जे संडासाच्या जागेचा रक्तवाहिन्या आहेत किंवा मूळव्याध आहेत ह्यांचा आकार वाढत जातो. त्याच प्रकारे
प्रेग्नन्सीमुळे किंवा गर्भधारणेमध्ये सुद्धा कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठा होऊ शकते. तेही एक कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये मूळव्याध जास्त दिसतं. आणि थर्डली हार्मोनल चेंजेस, प्रेग्नन्सीमुळे होणाऱ्या हार्मोनल चेंजेसमुळे ज्या तिथल्या रक्तवाहिन्या असतात ह्या प्रसरण पावतात, रुंद होतात आणि त्याच्यामुळे पेल्विक कंजेशन होतं आणि त्याच्यामुळे हे जे आजार आहेत हे प्रिडॉमिनेंटली जाणून येतात. पण बायांना असं बघितलेलं आहे की एकदा का प्रेग्नन्सी झाली की त्याच्यानंतर हा आजार आपोआप बरा होतो. सो यू नीड नॉट ॲक्टिव्हली चेज दिस ड्युरिंग द प्रेग्नन्सी. ओके, नक्कीच. सर त्यासोबत प्रश्न असा आहे की तुम्ही हेमोरॉइड्सबद्दल आम्हाला सांगितलं, पण जेव्हा आपण ॲनोरेक्टल डिसीज किंवा गुद भागाच्या आजारांबद्दल विचार करतो तर त्यात आणखीन 2 आजार येतात, ते आहे फिशर आणि फिस्टुला. तर आम्हाला फिशरबद्दलही सांगा. ओके, अगेन हा फार कॉमनली दिसणारा आजार आहे. तर फिशर म्हणजे काय असतं की गुरुद्वाराला किंवा रेक्टमला झालेली इजा. ह्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा तिथे इजा होते तर तो जो भाग आहे हा स्पॅझममध्ये जातो आणि तो भाग जेव्हा स्पॅझममध्ये जातो त्यावेळेला त्या स्पॅझममुळे तिथल्या ज्या रक्तवाहिन्या असतात ह्या सुद्धा कंप्रेस होतात किंवा त्या दबल्या जातात त्याच्यामध्ये. आणि जेव्हा रक्तवाहिन्या दबल्या जातात त्यावेळेला तिथला रक्तपुरवठा कमी होतो आणि जर रक्तपुरवठा कमी झाला तर ती जखम भरत नाही. म्हणजे कुठलीही जखम भरण्यासाठी रक्तपुरवठा चांगला असणं हे फार गरजेचं असतं. तर फिशरमध्ये स्पॅझम झाल्यामुळे रक्तपुरवठा कमी होतो आणि रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे जखम जी आहे ती तशीच्या तशीच राहते, ती भरत नाही. सो दिस इज अ विशियस सायकल की एक जखम आहे, त्याच्यामुळे स्पॅझम आहे, त्याच्यामुळे रक्तपुरवठा कमी आहे, रक्तपुरवठा कमी असल्यामुळे जखम भरत नाही. तर ही सायकल आपल्याला कुठेतरी तोडावी लागते. ओके, तर ही सायकल तोडण्यासाठी आपल्याकडे 2 गोष्टी आहेत ज्या प्रकारे आपण ही तोडू शकतो. एक आहे मेडिकल पर्याय आणि दुसरा आहे सर्जिकल पर्याय. तर जवळपास 90% पेशंट फिशरचे हे फक्त मेडिकल उपायाने ठीक होऊ शकतात. फक्त 10% पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये मेडिकल ट्रीटमेंटने सुद्धा फिशर बरं होत नाही अशा पेशंटलाच फक्त फिशरचं ऑपरेशन लागतं. तर मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आपण अशी औषधं वापरतो जी की आपण लोकली तिकडे वापरतो ज्याच्यामुळे जे स्पॅझम आहे ते जातं. त्यामुळे आपण असे जेल देतो की लोकल अनेस्थेटिक जेली देतो की ज्याच्यामुळे तिथलं पेन कमी होतं आणि पेन कमी झाल्यामुळे स्पॅझम जातं. स्पॅझम गेल्यामुळे रक्तपुरवठा पूर्ववत होतो आणि रक्तपुरवठा पूर्ववत झाला की जखमा भरायला मदत होते. त्याचबरोबर फिशर असताना जेव्हा स्पॅझम असतं त्यावेळेला आपलं जे संडास जे आहे ते कडक नसलं पाहिजे, त्यामुळे आपण याच्यामध्ये लॅक्सेटिव्ह सुद्धा वापर करतो. ओके, सो दिस इज अ मेडिकल ट्रीटमेंट फॉर फिशर. आणि जर समजा पेशंटला ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरही जर बरं वाटत नसेल तर आणि तरच सर्जिकल ट्रीटमेंट कन्सिडर करावी फिशरच्या आजारामध्ये, ज्याच्यामध्ये आपण जे तिथले इंटरनल स्फिंक्टर असते त्याच्यामध्ये आपण कट घेतो. सो दॅट इज कॉल्ड एज इंटरनल स्फिंक्टोटॉमी. अगेन हे इंटरनल जेव्हा स्फिंक्टोटॉमी आपण करतो त्यावेळेला तिथलं जे स्पॅझम असतं ते कमी होतं आणि स्पॅझम कमी झालं तर रक्तपुरवठा पूर्ववत होतो आणि जखमा भरायला मदत होते. हॅव्हिंग सेड ऑल दिस, जर तुम्ही फिशरच्या आजारामध्ये जर मेडिकल ट्रीटमेंट आणि सर्जिकल ट्रीटमेंट घेतली तर ह्याचा अर्थ असा नाही की हा आजार कायमस्वरूपी बरा झाला. जर तुमच्या डाएटमध्ये फॉल्ट झाला, जर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये प्रॉब्लेम आले तर हा आजार परत येऊ शकतो. बरोबर आहे, म्हणजे रिलॅप्स परत होऊ शकतो. करेक्ट. सर आपल्याला एक फोन येतोय, प्रवीण मेस्त्री बोलतायत विरारवरून. बघूया त्यांचा प्रश्न काय. साहेब मला 15-20 वर्ष झाले मला फिशर त्रास आहे. म्हणजे काय खाल्लं की रक्त पडतं. ते कायमस्वरूपी काय बरं होणार काय की सतत असं लोकल डॉक्टर गेले ते अँटीबायोटिकच्या गोळ्या देतात, महिनाभर बरं होते परत मग ते दुखायला लागतो. मग त्याच्यावर काय औषध आणि काय ट्रीटमेंट आहे कंटिन्यू करायचं. बरं, धन्यवाद. धन्यवाद. सो बेसिकली तुम्ही म्हणालात की तुम्हाला 10 ते 15 वर्ष फिशरचा त्रास आहे आणि तुम्ही फक्त लोकल डॉक्टरला दाखवलाय. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या नजदीकच्या सर्जन डॉक्टरना भेटणं गरजेचं आहे आणि ही डायग्नोसिस एस्टॅब्लिश करणं फार महत्त्वाचं आहे. आणि जसं मी आत्ताच बोललो की फिशरच्या आजारामध्ये जर तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट घेतल्यानंतर परत जर तुमचं जर लाईफस्टाईल आणि डाएट फॉल्टी झालं तर तो आजार परत येणार आहे. तर मेडिकल ट्रीटमेंट किंवा सर्जिकल ट्रीटमेंट हा एंड नाही आहे. आपल्याला आपलं डाएट आणि आपलं लाईफस्टाईल सुधारायचं आहे, हा महत्त्वाचा भाग आहे जो तुम्हाला लक्षात घेतला पाहिजे. सर परत आपल्याला मेलवर एक प्रश्न आलेला आहे. बाळू साळवे बोलताय की त्यांना गुदद्वाराच्या वरच्या भागाला मोसर कणी आलेली आहे. हे मूळव्याधाचा प्रकार असू शकतो का व त्याबद्दल आपण काय केलं पाहिजे? ओके, काय आले मला कळलं नाही. एक पाईल मास त्यांना. ओके,
जर कुठल्या प्रकारची गाठ किंवा फुगवटा आला असेल तर ते एक्सटर्नल हिमोरॉइड असू शकतं. अगेन एक्सटर्नल हिमोरॉइडमध्ये आपण सुरुवातीला कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट करू शकतो, मेडिकल ट्रीटमेंट करू शकतो. कधी कधी हे जे एक्सटर्नल हिमोरॉइड असतात त्याच्यामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये रक्ताची गाठ तयार होऊ शकते, ज्याला आपण थ्रॉम्बोज एक्सटर्नल हिमोरॉइड असं म्हणतो. अशा वेळेला जर पेन जास्त असेल तर कधी कधी आपल्याला त्यातला चिरा घेऊन तो क्लॉट बाहेर काढावा लागतो आणि मग आपल्याला डेफिनेटिव्ह सर्जिकल प्रोसिजर करावी लागू शकते. नक्कीच. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हेलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव हेलो डॉक्टर. आणि आज आपण बोलतो डॉक्टर प्रवीण शिंदे सरांसोबत. विश्रांतीच्या आधी सरांनी बऱ्याच प्रकारच्या सर्जरीजबद्दल आपल्याला सांगितलं आणि त्यात कुठली सर्जरी कोणासाठी चांगली असू शकते, काय पॅरामीटर्स असतात आणि आपण सर्जरीमध्ये याचे फायदे कुठले याबद्दल आपल्याला सरांनी पटवून दिलं. त्यासोबत इतरही विषयावर सरांनी चर्चा केली. आपल्याला फिशरबद्दलही समजवलं, त्याची कारणे कुठली आणि त्याला मॅनेज करण्यासाठी, त्याला ट्रीटमेंट देण्यासाठी आपल्याकडे कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहे याबद्दल सरांनी आपल्याला सांगितलं. सर, त्यासोबत माझा पुढचा प्रश्न असा आहे की अजून एक ॲनोरेक्टल डिसीजेसमध्ये किंवा गुदभागाच्या आजारामध्ये जसा मूळव्याध आहे, फिशर आहे, त्याचा अजून एक आजार आहे, त्याचं नाव आहे भगंदर किंवा फिस्टुला. तर तुम्ही फिस्टुलाबद्दल आम्हाला सांगा की फिस्टुला हा आजार नेमका होतो कसा आणि त्याला डायग्नोसिस करण्यासाठी, त्याचं निदान करण्यासाठी लक्षणे कुठली असतात? ओके. अगेन हा एक अत्यंत महत्त्वाचा आजार आहे आणि हा आजार पेशंटसाठी आणि डॉक्टरांसाठी हा अत्यंत इरिटेटिंग आजार आहे. त्याचं कारण असं आहे की हा आजार प्रसिद्ध आहे दोन गोष्टींसाठी. एक, रिकरन्स, म्हणजे इवन आफ्टर सर्जरी हा आजार परत येऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे इनकॉन्टिन्युअन्स. इनकॉन्टिन्युअन्स म्हणजे संडासचा जो आपला कंट्रोल असतो तो जाणे. तर ह्या दोन कारणांमुळे हा आजार पेशंटसाठी इरिटेटिंग असतो आणि तेवढाच तो डॉक्टरांसाठी सुद्धा इरिटेटिंग असतो. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट प्रॉब्लेम टू ट्रीट. तर फिशुला म्हणजे काय? फिशुला म्हणजे एक असा ट्रॅक्ट ज्याचे दोन ओपनिंग आहेत. तर एक ओपनिंग जे असतं ते एक्सटर्नली असतं आणि एक ओपनिंग असतं ते एनल कॅनलच्या आतमध्ये किंवा रेक्टमच्या आतमध्ये असतं, ते इंटरनल ओपनिंग ज्याला आपण म्हणतो. तर हा जो फिशुला ह्याचा अर्थ आहे की एक ट्रॅक ज्याला दोन होल आहेत, इंटरनल आणि एक्सटर्नल. तर हा जो ट्रॅक्ट आहे इंटरनल आणि एक्सटर्नल, हा त्याची वेगवेगळी वळणं असू शकतात आणि तो जो आपल्या स्फिंक्टर मसल्स आहेत ह्याच्या थ्रू जातो. तर त्याचा एक्झॅक्ट डिटेल बघण्यासाठी आपल्याला MRI फिशुलोग्राम हा तपास करावा लागतो. ह्या तपासानंतर आपल्याला कळतं की हा जो फिशुला आहे हा कोणत्या प्रकारातला आहे. हा इंटरस्फिंक्ट्रिक फिशुला आहे. इंटरस्फिंक्ट्रिक म्हणजे दोन स्फिंक्टरच्या मध्ये, की हा ट्रान्सस्फिंक्ट्रिक फिशुला आहे जो की दोन्ही स्फिंक्टरच्या थ्रू जातो. कधी कधी हा कॉम्प्लेक्स फिशुला असू शकतो, ज्याच्यामध्ये आपली एक जी स्नायू असते ज्याला आपण लिव्हेटर अनाय असं म्हणतो, त्याला सुद्धा हा क्रॉस करून वर जाऊ शकतो. तर त्या प्रकारे हा सुप्रा लिव्हेटर किंवा इन्फ्रा लिव्हेटर फिशुला आहे का हे आपल्याला कळतं. तर MRI फिशुलोग्राम इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन. ह्या तपासानंतर आपल्याला त्या भागातला एक्झॅक्ट डिटेल, एक्झॅक्ट अनाटॉमी कळते आणि त्यानुसार आपण त्याची ट्रीटमेंट प्लॅन करू शकतो. नक्कीच. म्हणजे MRI इज दी मॉडॅलिटी फॉर डायग्नोजिंग फिस्टुला. एक्सरे फिस्टुलोग्रामपेक्षा MRI केलं पाहिजे असं आपल्याला सरांनी सांगितलं. सर, त्याला ट्रीटमेंटसाठी आपण फिस्टुलोटॉमी करतो, तर ते नेमकं प्रोसिजर काय आहे आणि त्यानंतर त्याचं प्रोग्नोसिस कसं आहे, की आजार पूर्णपणे बरा होतो की परत येऊ शकतो? करेक्ट. सो अगेन ह्या आजारासुद्धा अनेक ट्रीटमेंट ऑप्शन, सर्जिकल ट्रीटमेंट ऑप्शन अवेलेबल आहेत. ह्या आजाराला मेडिकल ट्रीटमेंट अशी नसते. जर पेशंट सर्जरीसाठी फिट आहे तर सर्जरी इज द ओनली ट्रीटमेंट. ह्या आजारासाठी मेडिकल ट्रीटमेंट नाही आहे. तर बेसिकली जर सिम्पल फिशुला असेल किंवा लो लाईन फिशुला असेल, जर जास्त लिव्हेटर अनायच्या जवळ न जाणारा फिशुला असेल, तर ह्याच्यासाठी आपण सिम्पल फिशुलोटॉमी, याच्यामध्ये आपण फिशुला जो ट्रॅक्ट असतो तो ओपन करतो आणि त्याच्यामधला आतमधलं जे ग्रॅन्युलेशन असतो स्क्रेप करतो, तर त्याला म्हणतात सिम्पल फिशुलोटॉमी. किंवा कधी कधी आपण तो पूर्ण जो ट्रॅक्ट असतो हा पूर्ण ट्रॅक्ट आपण काढून टाकतो, त्याला म्हणतात फिशुलेक्टमी. आणि तो ट्रॅक्ट काढल्यानंतर हा जो ट्रॅक्ट आहे हा आपल्या जो स्फिंक्टर मसल असतात, स्फिंक्टरचे स्नायू असतात त्याच्या थ्रू गेलेला असतो. तर ते स्फिंक्टर आपल्याला रिपेअर करायला लागतात. तर जसं आपण बघितलं मूळव्याधामध्ये सुद्धा की लोकांना लेझरबद्दल जास्त कुतूहल असतं, तसं ह्या आजारामध्ये सुद्धा
लेझर ही टेक्नॉलॉजी वापरू शकतो. पण अगेन लेझर फिशुलामध्ये हे सिम्पल फिशुलासाठी वापरू शकतो, इट इज ओके. पण जर आपण हा कॉम्प्लेक्स फिशुलामध्ये वापरायला गेलो तर त्याची ट्रीटमेंट लेझरने बरोबर होत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि अनेक वेळेला मी बघितलेलं आहे की सिम्पल फिशुला लेझरच्या ऑपरेशनच्या अट्टहासामुळे हा कॉम्प्लिकेटेड होतो. की जो फिशुला सिम्पल फिशुलेक्टमीने मॅनेज करता आला असता त्याला लेझर केल्यामुळे तो कॉम्प्लिकेट होतो आणि आता त्याला बऱ्यापैकी मोठ्या प्रकारचं ऑपरेशन लागतं. तर माझं असं म्हणणं आहे की मला असं वाटतं की फिशुला हा एक ट्रॅक्ट आहे, हा एक घाणेरडा ट्रॅक्ट आहे. जर तो आपण पूर्णपणे काढून टाकला, जिकडे शक्य आहे तिकडे, तर पूर्णपणे काढून टाकल्यानंतर जे पाठीमागे स्नायू राहणार ते हेल्दी स्नायू आहेत. आणि हेल्दी स्नायूंकडे हील होण्यापेक्षा दुसरं काही ऑप्शन नाहीये. ओके. तर ह्याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की जे स्फिंक्टर्समध्ये जे डिफेक्ट येणार तो आपल्याला रिपेअर करायचा आहे. तर माय गो टू ऑप्शन इज फिशुलेक्टमी आणि स्फिंक्टर रिपेअर. आणि त्याच्यामध्ये अनेक सर्जिकल ऑप्शन्स आहेत की जे की आपण वापरू शकतो. पण मला असं वाटतं की ट्रॅक्ट पूर्णपणे काढणं जेव्हा शक्य आहे तेव्हा इज द बेस्ट ट्रीटमेंट. नक्कीच. सर आपल्याला एक फोन येतोय, राजेश बोलतायत गडचिरोलीवरून. हा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा, नमस्कार. विचारा. सर मी गडचिरोलीवरून राजेश वारके बोलतोय. बोला बोला. दिवसातून एकदाच संडासकडे लागते सर आणि दुबारा लागत नाही. म्हणजे दिवसभर मग त्रास होत राहतो. दिवसातून एकदा संडास लागते आणि त्याच्यामध्ये रोज संडास होतो. सो त्यामुळे मग तो दिवसातून एकदा संडास होतो असं म्हणताय तुम्ही? हो, लागत नाही. काय लागत नाही? दिवसभर संडासकडे लागत नाही म्हटलं. सकाळी फक्त एकदाच लागते आणि सकाळी त्याच वेळेस त्रास होतो, रस संडास होते. काय होतं संडास? हार्ड स्टूल होतो बेसिकली. हार्ड स्टूल. ओके 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 ओके. बरोबर, धन्यवाद. ओके, थँक्यू. सो अगेन सी, जर तुम्हाला दिवसातून एकदा संडास होते याचा अर्थ असा नाही की ते काही ते ॲबनॉर्मल आहे. ते परफेक्टली नॉर्मल होऊ शकतं. कधी कधी काही पेशंट असे असतात की काही पेशंट म्हणण्यापेक्षा काही लोक अशी असतात की ज्यांना दिवसातून 3 वेळा संडासही होऊ शकतं, किंवा काही लोक असं असतात की ज्यांना आठवड्यातून 3 वेळा संडास होतं. तर त्या दोन्ही गोष्टी नॉर्मल आहेत. ओके. जर तुम्हाला हार्ड स्टूल होत असेल तर तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की तुमच्या स्टूलमध्ये आर्द्रता आहे का, मॉइश्चर आहे का. जर हार्ड स्टूल होतं याचा अर्थ स्टूल ड्राय झालेला आहे. याचा अर्थ कदाचित तुम्ही इनफ वॉटर इनटेक करत नाहीये, तुम्ही पाणी योग्य प्रमाणात पित नाहीये. तर पाणी योग्य प्रमाणात पिणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि जसं मगाशी मी सांगितलं, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, की स्वतःला ॲक्टिव्ह ठेवणं, वॉकिंग करणं, चालणं, दिवसातून जवळपास 1 तासभर चालणं, जवळपास 4 ते 5 लिटर पाणी पिणं आणि जवळपास 7 ते 8 तास व्यवस्थित झोप घेणं, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर योग्य प्रमाणात नाही केल्यात तुम्ही तर त्या गोष्टीला अफेक्ट होणारच आहे. सर ह्या सर्व गोष्टी केल्यानंतरही जर तुम्हाला त्रास कंटिन्यूस असेल किंवा त्याच्यानंतरही असेल तर मात्र आपल्याला मेडिकल ट्रीटमेंटची मदत घ्यावी लागेल. खूप चांगल्या प्रकारे सरांनी आपल्याला सांगितलं की कधी आपल्याला मेडिकल ट्रीटमेंटची गरज पडू शकते, पण त्याआधी लाईफस्टाईल तुम्हाला करेक्ट करणं, जीवनशैली करेक्ट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. सर तुम्हाला असं आम्हाला सोडायचं नाही. एक मला अजून एक प्रश्न आहे की पाईल्स झालं, फिस्टुला झालं, फिशर झालं, पण जेव्हा गुदद्वार बाहेर पडतो, रेक्टल प्रोलॅप्स होतो, तर त्याबद्दलही आम्हाला सांगा की त्याची मागची कारणं कुठली आणि त्याला ट्रीटमेंटमध्ये आपण सर्जरी करतो तर कशी करतो, काय करतो, संक्षिप्तमध्ये? करेक्ट. सो रेक्टल प्रोलॅप्स अगेन जे असतं त्याच्यामध्ये एक गोष्ट असते म्युकोझल प्रोलॅप्स, ज्याच्यामध्ये फक्त जी वरची लेअर असते रेक्टमची ती बाहेर येते. ती आपण पर एनलिस फिक्स करू शकतो. पण जेव्हा कम्प्लीट रेक्टल प्रोलॅप्स असतो, ज्यावेळेला पूर्णपणे संडासची जागा बाहेर येते, तर त्यावेळेला आपल्याला सर्जिकल ऑप्शनचा वापर करावा लागतो. तर हे सर्जिकल ऑप्शन आपण पोटावरनं सुद्धा हे ऑपरेशन करू शकतो किंवा संडासच्या जागेवरनं ऑपरेशन करू शकतो. जे पेशंट यंग आहेत, फिट आहेत ऑपरेशनसाठी, त्याला आपण पोटावरनं लॅप्रोस्कोपिकली ऑपरेशन करतो. ज्याच्यामध्ये आपण आतमध्ये जाऊन ती संडासची जागा असते ती वर खेचून तिकडे मेश टाकतो, ज्याला आपण म्हणतो रेक्टोपेक्सी. आणि कधी कधी जे पेशंट ओल्ड एज आहेत किंवा सर्जरीसाठी एवढे फिट नाही आहेत त्या पेशंटसाठी आपण पर एनडी सुद्धा ऑपरेशन करू शकतो. असे अनेक ऑप्शन्स आहेत ज्याच्याने आपण हा प्रोलॅप्स फिक्स करू शकतो. सर जाता जाता हिमोरॉइड्सबद्दल किंवा मूळव्याधाबद्दल टेक होम मेसेज म्हणून आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की ह्या समाजाला मूळव्याध हा एक असा आजार आहे, हा बिनाईन आजार आहे, हा कॅन्सरस आजार नाही आहे.
आणि मला असं वाटतं समाजाला बिनाईन आजार बरे करणारे चांगले डॉक्टरांची गरज आहे. कारण की कॅन्सरचं तुम्ही कितीही चांगलं ऑपरेशन केलं तर ते आपल्या हातात नाहीये ते कधी रिकवर होईल किंवा काय होईल. पण जर तुम्ही बिनाईन आजाराचं चांगलं ऑपरेशन केलं तर हा पेशंट कम्प्लिटली 100% बरा होतो आणि तो पेशंट आपल्या कामाला लागतो, तो पेशंट आपलं कुटुंब बघतो आणि बाय अँड लार्ज इफ यू सी तो पेशंट आपला देश बघतो. त्यामुळे सोसायटी नीड्स अ डॉक्टर हू कॅन ट्रीट बिनाईन डिसीजेस वेल. म्हणजे जे आजार क्युरेबल आहे आणि ते आपल्या हद्दीमध्ये येतात, कॅन्सरसारखे नाही आहे, त्यांना आपण इझिली ट्रीट करू शकतो. तर त्यांना योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं त्या आहे. गोष्टींना योग्य रीतीने हाताळणं अत्यंत गरजेचं आहे. दिस इज व्हॉट आय फील. नक्कीच हे योग्य तज्ज्ञांचा सल्ला आणि योग्य रीतीने हाताळणं अतिशय महत्त्वाचं असं आपल्याला सरांनी सांगितलं. तर सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आम्हाला पाईल्सबद्दल, फिस्टुलाबद्दल, फिशरबद्दल, रेक्टल प्रोलॅप्सबद्दल, त्याच्या मागची कारणे कुठली, लक्षणे कुठली, चिकित्सेमध्ये आपण काय करू शकतो, उपचारामध्ये काय करू शकतो, शस्त्रक्रिया कुठली करू शकतो, याबद्दल आम्हाला खूप संक्षिप्तमध्ये डिटेलमध्ये आम्हाला सांगितलं. तर त्यासोबत तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. आणि तुमच्यासाठी असं नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू. पण सध्या वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षक योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.